श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 88. मध्यरात्रीच्या सुमारास मठामध्ये चोर शिरले. भिंतीवरून चढून अंगणामध्ये आले आणि अंगणातला दरवाजा धडका मारून उघडून आत शिरले. दयाळनाथ स्वामी परगावी गेले होते. दरवाजाचा आवाज ऐकून शिष्य आणि विद्यार्थी जागे झाले. माझ घरात जमले, हातात काठ्या घेऊन उभे राहिले. आईसाहेबही जागे होऊन तिथे आल्या. पाहतात तर उत्तम श्लोक आणि काही विद्यार्थी काठ्या घेऊन प्रतिकाराला उभे. आईसाहेबांनी त्यांना थांबवलं. म्हणाल्या, प्रतिकार करायचा नाही, काय न्यायचं असेल ते त्यांना नेऊ द्या. एवढ्यात रामोशी आले. हातात भाले कुऱ्हाडी. त्यांचा म्होरक्या सरदार पुढे झाला आणि आईसाहेबांना दरडावून म्हणाला, मुकाट्याने किल्ला टाका, कोणी मध्ये आलात तर खांडोळी करून टाकू. आईसाहेबांनी किल्ल्या पुढे टाकल्या. शांतपणे म्हणाल्या, हे गोपाळकृष्णाचं घर आहे, जे हवं असेल ते घेऊन जा, आमच्यापैकी कोणीही मध्ये यायचं नाही. रामोशांनी जे दिसलं ते उचललं आणि माझघरात आणून लुगड्यात बांधलं. मठात चीज वस्तू अशी नव्हतीच. चांदीची पूजेची उपकरणं, समया, चांदीची भांडी, ताट, वाट्या एवढंच. उंची कपडेही फारसे काही मिळाले नाही. रामोशी अविश्वासाने दरडावून विचारू लागला, चीज वस्तू कुठे लपवलीत? बऱ्या बोलानं सांगा, नाही तर. आईसाहेब शांतपणे हात जोडून म्हणाल्या, जे आहे ते एवढंच आहे, आणखी काही हवं ना, आणखीन काही नाहीये. हवं तर पुन्हा पहा, जे असेल ते घेऊन जा. रामोशांनी भेदक नजरेने आईसाहेबांच्याकडे रोखून पाहिलं. त्या खरं सांगतायत याची खात्री पटली. तो साथीदारांकडे वळून म्हणाला, चला रे. सगळं गाठोड्यात बांधून पाठीवर घेऊन रामोशी निघाले. तशा आईसाहेब पुढे आल्या आणि म्हणाल्या, बाळांनो, हे गोपाळकृष्णाचं घर आहे. इथे आलेल्याला प्रत्येकाला प्रसाद द्यायचा. जेवला नसेल तर जेवायला वाढायचं, अशी इथली रीतच आहे. संध्याकाळचं जेवलात का? नाहीतर वाढते, जेवण करूनच जा. रामोशी चमकला. तो म्हणाला, आई, आम्ही रामोशी चोऱ्या करतो आणि चोऱ्या करायच्या दिवशी आम्ही उपवास करतो. निघताना देवीचं दर्शन घेतो. काम झाल्यावर आणलेला माल देवी पुढे ठेवतो आणि मगच जेवायला बसतो. अच्छा, म्हणजे दिवसभर उपाशी आहात तर. आईसाहेबांचा जीव कळवळला. थांबा थांबा, भाकरी पिठलं करते, आत्ता होईल, जेवा आणि मग जा. रामोशी घुटमळले. यात काही चाल तर नसेल. ते अस्वस्थ झाले. आईसाहेबांच्या तोंडाकडे रोखून पाहिलं. पावित्र्य, सात्विकता, शालीनता, घरंदाज स्त्रियांची मर्यादा आणि एक आगळं तेज. त्याचे डोळे दिपून गेले. काही शब्द तोंडातून बाहेर पडेना. आईसाहेब रुक्मिणीला घेऊन स्वयंपाकघरात गेल्या. चूल पेटवली, भाकरी पिठलं केलं आणि लगेच माझघरामध्ये पानं वाढली. जेवायला बसवलं. आग्रह करून पोटभर वाढलं. हे चोर रामोशी असं काही नाही. कुणी भक्त पाहुणे आल्यावर प्रेमाने पोटभर जेवायला घालावं ना, तसंच त्याच प्रेमाने त्या वाढत होत्या. संकोच नका बरं करू, स्वस्थ जेवा, स्वस्थ होऊ द्या, मोठ्या मायेनं म्हणत होत्या. रामोशी थक्क झाले. वाटलं, या पिठलं भाकरीची चव सुद्धा न्यारी. असं आतिथ्यही आजवर कधीच आम्ही अनुभवलं नाही. रामोशी भारावले. एका आवेगाने सरदार पुढे आला. भुईवर डोकं ठेवून अदबीनं आईसाहेबांना नमस्कार केला. पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला, हे घर खरंच देवाचं आहे. देवाचं घर आहे. देवाच्या घरात सगळे सारखे असतात असं म्हणतात. इथं ते प्रत्यक्ष आम्ही पाहिलं. देवाच्या घरी चोरी करणं व्हायचं नाही आमच्या हातून. गाठोडी सोडली, आईसाहेबांच्या पुढे ठेवली आणि रामोशी निघाले. आईसाहेब मायाने म्हणाल्या, बाळांनो, भाकरी पिठलं खूप आवडलं ना तुम्हाला, हो की नाही? तुम्ही सांगितलं नाही तरी कळलं बरं मला. आईच्या हृदयाला कळतं तेवढं. माझ्या हातची भाकरी खायची केव्हा इच्छा जर झाली ना, तर या बरं, अगदी मोकळेपणाने या. आनंदच वाटेल मला तुम्हाला जेवायला घालायला. आईसाहेब, केव्हा यायचं आम्ही? खरंच खरंच केव्हा यायचं? होय बाळांनो, केव्हाही या. मुलं भेटली की आईला आनंदच होतो ना. त्यांचं हित व्हावं, चांगलं व्हावं, त्यांनी चांगल्या मार्गाने जावं, सुखात राहावं, एवढीच असते ना तिची इच्छा. या बरं,
केव्हाही या. बाळांनो, म्हणूनच तर आईला आई म्हणतात की नाही. तुम्ही ज्या मार्गाने जाता आहात ना, त्यात तुमचं नाही भलं व्हायचं. सांगू का, खरं सुख नाही मिळायचं याच्यात. हे द्या सगळं सोडून. वाल्या कोळ्याची गोष्ट आठवा. घरातले कोणी आपल्या पापामध्ये सहभागी होत नसतात. त्याची जाणीव त्याला झाली आणि त्यांनी सगळं सोडून दिलं. भक्ती मार्ग अवलंबला. आठवा ते सगळं. गोपाळकृष्णाचं स्मरण ठेवा, भक्ती करा. त्यानंच सुख लाभेल, कल्याण होईल तुमचं. जन्मदात्या आईच्या तोंडून त्या सरदारानं अशी वाक्य पुष्कळ वेळा ऐकली होती. मायेने, वात्सल्याने भरलेली. तीच माया, तेच वात्सल्य. पण आईसाहेबांचे डोळे? नाही नाही, हे माणसाचे डोळे नव्हेत, हे तर देवीचे डोळे. मुखावर तेच दैवी तेज. वाटलं आपली भवानी देवीच समोर उभी आहे आणि तीच सांगतेय, तिचंच दर्शन, तिचीच वाणी. तो एकदम थरारला, भयचकित झाला, अंगावर रोमांच उभे राहिले. एका उत्कट आवेगाने पुढे आला, भूमीवर डोकं टेकलं, आईसाहेबांना नमस्कार केला. डोळ्यात अश्रू दाटून आले आणि दाटलेल्या कंठाने म्हणाला, आपल्या पायाची आण घेऊन सांगतो, आजपासून सगळं दिलं सोडून. यापुढे पापकर्म हातून नाही घडायचं. मेहनत करून पोटाला मिळवू, प्रामाणिकपणानं जगू. आईसाहेबांच्या मुखावर आगळा आनंद फुलून आला. त्यानंतर ते रामोशी मठात दर्शनाला यायला लागले. त्यांचा मुख्य सरदार तर नेहमीच येऊ लागला. मठात आले की दयानंद स्वामी समोर ते सगळे लोटांगण घालीत आणि आमचा देव असं गहीवरून म्हणत बरोबर आणलेलं काही बाही आदरानं पुढे ठेवत. दयानंद स्वामी सुद्धा त्यांच्याशी प्रेमाने दोन शब्द बोलत, विचारपूस करीत, गोपाळकृष्णांचा प्रसाद देत, आईसाहेब जेवायला आत बोलवत, आग्रहाने वाढून पोटभर जेवायला घालत. भक्तांमध्ये कधी कधी कुजबुज व्हायची. हे रामोशी, रात्री दरोडे घालतात, चोऱ्या करतात, दयानंद स्वामी तिकडे दुर्लक्ष करतात. स्वामी जाणून होते, पूर्वायुष्य कसंही असलं तरी त्यांनी ते आता सगळं सोडून दिलंय. मठात काही बांधकाम करायचं ठरलं. दयानंद स्वामींनी त्या रामोशांना विचारलं, हे बांधकाम करता का? 3-4 महिन्याचं काम आहे. काम पुरं होईपर्यंत तुम्हा सर्वांना इथेच मठातच राहता येईल. आपल्यावर एवढा विश्वास टाकलेला पाहून ते रामोशी थक्कच झाले. मोठ्या आनंदाने त्यांनी ते कबूल केलं. बांधकामासाठी ते सारेजण मठात येऊन राहिले. रात्रंदिवस काम केलं. मस्त सुंदर बांधकाम केलं, व्यवस्थित पूर्ण केलं. या काळात दयानंद स्वामी त्यांना भक्तांबरोबर जेवायला बसवत. त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेकडे आईसाहेब स्वतः लक्ष देत. मठातील वास्तव्याच्या काळामध्ये या रामोशांची वृत्ती पार पालटून गेली. त्यांना भजनाची, नामस्मरणाची गोडी लागली. जाताना या सगळ्यांनीच दयानंद स्वामींचा अनुग्रह घेतला आणि पैठण जवळच शेती करून ते भक्तिमय जीवन जगायला लागले. श्रीराम समर्थ श्रीराम.